नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी हृदय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इंडियन पॉलिटी या विषयातील नागरिकत्व या घटकावर आधारित पी-वाय-क्यू आज आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला, भारतीय नागरिकत्वाचा लोप खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होत नाही? पर्याय 1, एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचे ठरविले व त्यासाठी तसा अर्ज केला ती व्यक्ती. 2, अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी भारतीय व्यक्ती. 3, हेरगिरी, देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे असणारी व्यक्ती. 4, भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती. प्रश्न दुसरा, संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? पर्याय 1, 1950, 2, 1952, 3, 1955, 4, 1958. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1955. प्रश्न तिसरा, क्षय या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? पर्याय 1, ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे. 2, तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे. 3, ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आली आहे. 4, ती ब्रिटिश वकिलातील नोकरी करीत आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे. प्रश्न चौथा, संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिकत्व होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती? पर्याय 1, भारतात अधिवास. 2, भारतात जन्म. 3, माता व पितांचा भारतात जन्म. 4, अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्ष भारतात सामान्यतः निवास. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माता व पितांचा भारतात जन्म. प्रश्न पाचवा, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? पर्याय 1, भाग 1, 2, भाग 2, 3, भाग 3, 4, भाग 4. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाग 2. प्रश्न 6वा, भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? पर्याय क्रमांक 1, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेले काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. 2, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. 3, पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. 4, संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करेल. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. प्रश्न 7वा, भारतामध्ये डॅश नागरिकत्व पद्धती आहे? पर्याय 1, एकल. 2, दुहेरी. 3, अनेक. 4, वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकल नागरिकत्व पद्धती. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकत नाही? पर्याय 1, जन्माद्वारे. 2, वंशाद्वारे. 3, नोंदणीद्वारे. 4, विनंतीद्वारे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विनंतीद्वारे. प्रश्न 9वा, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा संमत करण्यात आला? पर्याय 1, 1956. 2, 1955. 3, 1935. 4, 1951. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1955. प्रश्न 10वा, भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पर्याय 1, फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल. 2, कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल. 3, भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल. 4, भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास. धन्यवाद मित्रांनो.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.